वंदे मातरम म्हणताना ओठ थरथरतात. शहीदांचे ते बलिदान आठवते जेव्हा डोळे भरून येतात. आदरणीय प्रमुख अतिथी, मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत कारण आजचा दिवस आहे जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन, जो आपल्या भारताच्या गौरवशाली इतिहासाचा प्रतीक आहे. भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले? भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. हजारो शूरवीरांनी आपल्या बलिदानाने स्वातंत्र्याचा मार्ग सुका केला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे प्रशासन सुचारूपणे चालण्यासाठी आपल्याला एका संविधानाची गरज होती. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. संविधान निर्मितीचा इतिहास. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आले. ही तारीख निवडण्यात एक खास कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता, म्हणून हा दिवस निवडण्यात आला. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समानतेची हमी दिली. हे संविधान आपल्याला मूलभूत हक्क आणि कर्तव्ये शिकवते. आजच्या सुजाण नागरिकांचे कर्तव्य. आजच्या काळात आपल्याला देशाचे सुजाण नागरिक म्हणून काही कर्तव्ये पार पाडावी लागतात. 1. कायद्याचे पालन, नियम व कायद्यांचा सन्मान करणे. 2. राष्ट्रीय एकता, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन एकात्मतेसाठी काम करणे. 3. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तींचे रक्षण करणे. 4. मतदानाचा हक्क, आपल्या लोकशाही व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेणे. 5. देशभक्तीची भावना, देशासाठी निस्वार्थ भावनेने काम करणे. त्याग, पराक्रम गाजविणा, या वीरांचा हा देश. त्यांच्या सन्मानार्थ झुकतो आज प्रत्येक शिर. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून आपला भारत अधिक प्रगत, सक्षम आणि स्वावलंबी बनवला पाहिजे. जय हिंद, जय भारत.